सर्वप्रथम मी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, शिक्षणाची गंगोत्री आणि ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी खर्ची घातलं असे महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, गोंडवानाची राणी महाराणी वीरांगना दुर्गावती मडावी, क्रांतीवीर बाबूरावजी शेडमाके, क्रांतीवीर राघोजी भांगरे, तंट्या भिल्ल मामा या तमाम क्रांतिकारकांना मी प्रथमतः अभिवादन करतोय आणि जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या परिसंवादाला मी सुरुवात करतोय। जागतिक आदिवासी दिन हा संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी समाजातर्फे साजरा केला जातो आणि हा कार्यक्रम साजरा करीत असताना आमची माणसं नृत्य हे ढोल ताशाच्या वाद्यांच्या तालावर नृत्य असेल, विविध कार्यक्रम घेऊन सायकल रॅल्या असेल, हे सर्व विविध कार्यक्रम घेऊन जागतिक आदिवासी दिन साजरा हे करतात। परंतु संयुक्त राष्ट्र संघाने 1994 मध्ये जरी जागतिक आदिवासी दिनाची घोषणा केलेली असली पण तरीही त्या अनुषंगाने आमची माणसं जरी समजा संपूर्ण देशभरात हा जागतिक दिन साजरा करीत असली तरी सुद्धा काही प्रश्न असे डोळ्यापुढे येतात। ते असे की खरंच आदिवासींचे प्रश्न हे सुटलेले आहेत का, किंवा हे सोडवण्यासाठी या देशातील यंत्रणेकडून, व्यवस्थेकडून, सरकारकडून काही प्रयत्न झालेले आहेत का। आणि त्यामुळे या आदिवासींच्या प्रश्नांची चर्चा या जागतिक दिनी होणे हे अत्यंत महत्त्वाचे वाटते। मानवीय विकासाचं साधन हे शिक्षण आहे आणि म्हणून कोणत्याही समाजाची जी प्रगती जर होत असेल तर ती शिक्षणातून होते। मग आमच्या आदिवासी समाजाच्या अनुषंगाने आमच्या शिक्षणाची अवस्था काय आहे आणि शिक्षणासाठी स्वतंत्र पद्धतीने आदिवासी समूहासाठी काय पावले उचलल्या जातात याचा आज या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने शोध घेणे महत्त्वाचे वाटते। 1984 पासून
स्वतंत्र आदिवासी विकास हे विभाग हा कार्यान्वित झाला आणि त्यानंतर काही केंद्रीय ठिकाणी आदिवासी समाजाच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून आदिवासी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या. आज जर आपण या आश्रमशाळांची हे तेथील विद्यार्थ्यांची आणि विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं काम करणारे शिक्षक याकडे जर समजा थोडं लक्ष जर घातलं तर आपल्या असं लक्षात येईल की आमच्या या आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात आहे, पण मात्र त्यांना शिकवणारे जे शिक्षक आहेत ते अत्यंत अल्प प्रमाणात आहे. या संदर्भात सांगायचं झाल्यास इतिहासाचे सर हे गणित शिकवतात आणि मराठीचे सर इंग्रजी शिकवतात. म्हणजे जी विषयनिहाय शिक्षकांची जी पदं आहे ही पदं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आजही आश्रमशाळांमध्ये रिक्त आहे. आणि जर समजा या आश्रमशाळांमध्ये ही पदं भरलीच नाही तर आमची मुलं शिकणार कशी, आणि शिकली जर नाही तर आमचा विकास कसा होईल हा मुख्य प्रश्न आहे. केवळ शिक्षकांच्याच रिक्त पदांविषयी नाहीत, आमच्या मुलांना राहण्यासाठी इमारती कशा आहेत, त्या ठिकाणी असलेल्या सुखसोयी कशा आहेत, यावर जर समजा आपण लक्ष केंद्रित केलं तर असं लक्षात येईल की अत्यंत दयनीय अवस्था आहे. मागील गेल्या 3 वर्षात आश्रमशाळांमधील विविध कारणास्तव जवळपास 353 विद्यार्थी हे मृत्युमुखी पडले. कोणाला साप चावला, कोणी विहिरीत पडले, हे कोणी अशा विविध कारणाने आजारी पडलेले असताना सुद्धा ते दवाखान्यात नाही पोहोचू शकले. मग आमची माणसं अत्यंत सुरक्षितपणे शिकतील कशी, हा समाजासमोर अत्यंत चिंतनाचा विषय. इमारतींची जी दशा आहे ही तर अत्यंत हे दुर्दशा आहे. त्यामुळं आम्हाला ज्या आश्रमशाळांसाठी इमारती आहे, त्याच्यानंतर शिक्षकांची संख्या आहे, ही जोपर्यंत योग्य प्रमाणामध्ये उपलब्ध होणार नाही तोपर्यंत आमच्या शिक्षणाचं काही खरं नाही. शहरामध्ये आमची मुलं शिकली पाहिजेत म्हणून जिल्हा आणि तालुका पातळीवर वसतिगृह स्थापन करण्यासाठी जवळपास 1984 पासून ही तयारी झालेली आहे. आजच्या घडीला या राज्यामध्ये जवळपास 497 वसतिगृह आहे आणि या वसतिगृहापैकी आदिवासी विकास विभागाच्या स्वतंत्र इमारती किती आहेत आणि भाडे तत्वावर किती आहेत
हा जर विचार केला तर आकडा हा एवढा गंभीर आहे की या 5-7 वर्षांच्या भाड्याच्या रकमेमधून खरं म्हणजे विद्यार्थ्यांची वसतिगृह ही बांधल्या जातात. पण एवढी जी इच्छाशक्ती आहे ही इच्छाशक्ती ही प्रशासनाकडे आहेत का, आमच्या लोकप्रतिनिधीकडे आहेत का, हे बघणे फार महत्त्वाचं आहे. आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की जवळपास 284 इमारती या भाडेतत्वावर आहेत या राज्यामध्ये, की ज्या वसतिगृहामध्ये सुखसोयी उपलब्ध नाही, सुविधा उपलब्ध नाही, पण तरी पण आदिवासी विकास विभागाकडून या इमारतींचे जे भाडे जाते हे एवढ्या मोठ्या रकमेचे आहे की आपण कल्पना करू शकत नाही. मग कारणं काय येतात पुढे की पैसा वेळेवर उपलब्ध होत नाही, वसतिगृहासाठी जागा मिळत नाही. जिल्हा किंवा तालुका पातळीवर आमची वसतिगृह बांधण्यासाठी आम्हाला किती जागा पाहिजे? फारच झालं तर 1 ते 1.5 एकर जागा पाहिजे. का 1 ते 1.5 एकर जागा या काय उपलब्ध होऊ शकत नाहीत का? होऊ शकतात. आणि होण्यासाठी प्रशासनाची, लोकप्रतिनिधींची वसतिगृह निर्माण करण्यासाठी, बांधण्यासाठी प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे. इच्छाशक्ती नसेल तर ही वसतिगृह कशी उभी राहणार? आणि पुढे काय झालं की आमच्या विद्यार्थ्यांवर खोटे आरोप लावण्यात आले की हे विद्यार्थी केवळ जेवणासाठी भांडतात. असेलही एखादं मी असं म्हणणार नाहीत, पण काय सर्वच विद्यार्थी काय जेवणासाठी भांडतात? किती चुकीच्या पद्धतीने आमच्या लेकरांवर आरोप केला जातो. आणि नेमक्या या इमारती नसल्यामुळे या राज्यामध्ये सर्वात प्रथम जी डीबीटी सुरू केली ती आदिवासी वसतिगृहांच्या मुलांना डीबीटी सुरू केली. कारण आम्ही वसतिगृह बांधू शकत नाही, आणि ही वसतिगृह न बांधल्यामुळे मग यांच्या शिक्षणाची व्यवस्था कशी करायची? तर मग आम्ही त्यांच्या अकाउंटला पैसे टाकू आणि मग त्या विद्यार्थ्यांनी त्या जी येणारी पैसे आहेत त्याच्यात रूम करायची, आपली मेस लावायची, जे शैक्षणिक साहित्य आहे ते खरेदी करायचं आणि शिकायचं. म्हणजे जी प्रामुख्याने जी जबाबदारी आहे ती जबाबदारी या ठिकाणी झटकल्या गेली. काय पुढे परिणाम त्या डीबीटीचा? डीबीटी आमच्या मुलांचे जे पैसे आहेत ते डीबीटी प्रणालीत अडकले. ट्रायबल फोरमला मागणी करावी लागली की गेले 2 वर्ष झाले डीबीटीद्वारे ते पैसे मुलांच्या अकाउंटला आले नाही. मग ही मुलं कशी शिकतील 2-2 वर्ष जर पैसे नाही आले तर? खरंच या मुलांची शहरामध्ये राहून शिक्षण घेण्याची एवढी मोठी ऐपत आहे का? आणि पालकही सुद्धा खर्च करतील तर एवढी मोठी रक्कम खर्च करण्याची ही पालकांची सुद्धा ऐपत आहे का? खरं म्हणजे आमच्या शिक्षणाचं जे वाटोळ आहे हे मोठ्या प्रमाणात होत आहे. अखेर शेवटी आर्णी केळापूर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संदीप भाऊ दुर्वे यांनी
हा प्रश्न त्या विधानसभेच्या सभागृहात लावून धरला. जेव्हा ट्रायबल फोरमने हे प्रकरण उचललं तेव्हा, आणि मग लगेच नंतर त्या 4-8 दिवसामध्ये त्या पोरांचे पैसे जमा झाले. म्हणजे जर समजा आवाज उठवला तरच ते पोरांचे पैसे जमा होतील, अन्यथा नाही. मग ही मुलं उच्च शिक्षण कशी घेतील, शिकतील कशी? मानवीय विकासाचं साधन तर शिक्षण आहे. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. मग आमच्या शिक्षणावरच जर समजा अशा पद्धतीने जर समजा कुऱ्हाड मारल्या जात असेल, काय आमच्या समूहाचा विकास? आमच्या मानवीय, आमच्या डोक्यामध्ये असणाऱ्या मेंदूचा विकास कसा होईल? आणि मेंदूचा विकास जर झाला नाही, या डोक्यांचा विकास जर नाही झाला, तर आमच्या समाजाचा विकास कसा होईल? आम्हाला काय करायचं कोण्या भोंग्याचं? भोंगे वाजव का नाही वाजव, वाजवा की नका वाजव? आमचं म्हणणं आहे, अहो आमच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्या. आमची कशीबशी हे पोरं याही परिस्थितीमधून पुढे जातात, शिकतात. काही पोरं संशोधन करतात, ती संशोधन करायला निघतात. आपल्याला या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय की आपल्या कुणबी आणि मराठा समाजासाठी सारथी काम करते, आमच्या एससी बांधवांसाठी बार्टी काम करते, आणि ओबीसी समाजासाठी महाज्योती म्हणून आता या 2019 पासून ही संस्था काम करते. या तीनही संस्था या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेपेक्षा या नवीन आहेत. आणि आमची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था ही यांच्यापेक्षा सर्वात जुनी आहे. पण या संस्थांनी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभिछात्रवृत्ती योजना सुरू केली. आणि आमची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था ही या संस्थांपेक्षा जुनी असूनही सुद्धा या संस्थेने कधी आमच्या विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी कधी प्रोत्साहन दिलं नाही, हे कधी आर्थिक सहाय्य केलं नाही. जेव्हा आम्ही ओरडायला लागलो, अहो या संस्थांनी फेलोशिप सुरू केली, आणि आपली एवढी मोठी जुनी संस्था असताना आमची पोरं हे अर्ध्यामधून आमची PhD सोडून देणारे पोरं आज 2-2, 2.5 लाख रुपये त्या याला लागतात संशोधनाला. ती पोरं अर्ध्यातून आपलं संशोधन सोडून देतात, आणि त्यांना तुम्ही साधा अर्थ सहाय्य करत नाही. हे आम्ही ओरड सुरू केली, विशेषतः ट्रायबल फोरमने ओरड सुरू केली. आणि मग केव्हा या 17 मार्च 2022 रोजी जवळपास 85,09,17,000 रुपयाचा प्रस्ताव या 4-5 महिन्यापूर्वी आमच्या आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने पाठवला मंत्रालयात. म्हणजे आम्हाला इतरांचं पाहून, आमच्या डोक्यात काही नाही आहे, परंतु इतरांचं पाहून हे जर आमची संशोधन संस्था या पद्धतीने काम करत असेल, तर आमचे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणारे जे काही विद्यार्थी आहे किंवा जे संशोधन करणे आहे, मग ते समाजातील चालीरीती असेल, परंपरा असेल, ही मुलं कशी करतील? काय समाजाचा सांस्कृतिक ठेवा हा जनतेसमोर कसा मांडतील? प्रश्नच आहे ना. ही वस्तुस्थिती आहे. आणि अजूनही 4-4.5 महिन्यापासून पाठवलेला प्रस्ताव आहे, अजूनही मंजुरी मिळाली नाही. आणि म्हणून ट्रायबल फोरम हे राज्यभरामधून सातत्याने मागणी करत आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांना अभिछात्रवृत्ती द्या, तो प्रस्ताव मंजूर करा. म्हणून आमचे सगळे जे पदाधिकारी आहेत
ते आज मागणी करत आहेत. बार्टीने 10वी आणि 12वी मध्ये जे विद्यार्थी 90% वर गुण मिळवतील हे किंवा गुणवत्तेमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिष्यवृत्ती सुरू केली, प्रोत्साहनपर. आणि आमच्या विद्यार्थ्यांना मात्र याचा काहीच विषय नाही. त्या पोरांच्या पाठीवर एक प्रेमाची थाप असावी, प्रोत्साहन मिळावं म्हणून हे किमान या बार्टीच्या धर्तीवर आमच्या तर विद्यार्थ्यांसाठी ती शिष्य म्हणजे ते हे प्रोत्साहनपर ती शिष्यवृत्ती चालू करावी, हे किंवा प्रोत्साहन म्हणून त्यांना ती रक्कम द्यावी. आम्ही आता 1 महिन्यापूर्वी आयुक्तांना बोललो, अहो साहेब हे तात्काळ तर प्रस्ताव दाखल करा, त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन तर द्या. म्हणजे अशा प्रकारची मागणी आम्ही यावेळी केली. म्हणजे आमच्या ज्या शैक्षणिक समस्या आहेत या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी आमच्या आदिवासी विकास विभागाकडे जी दूरदृष्टी पाहिजे आणि जे दूरदृष्टीचे त्या विकास विभागामध्ये जे मंत्री पाहिजे, आजपर्यंतचा इतिहास आहे, दूरदृष्टीने समाजाचा विचार करून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना पाहिजे तशा केल्या नाहीत. आणि म्हणून आमच्या ज्या शिक्षणाची दुर्दशा आहे ही अत्यंत मोठ्या प्रमाणात. आणि आम्ही जागतिक आदिवासी दिन हा साजरा करीत असताना समाज बांधवांनी या आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्ताने आमच्या या समस्यांचं स्मरण करून समस्या तर पुढे मांडायला पाहिजे की आम्ही नाचण्यामध्येच गुंग राहायचं. तुम्हाला एक गोष्ट पुन्हा सांगतोय की UPSC मध्ये उंचीत 5 सेंटीमीटरची केंद्र सरकारने 5 सेंटीमीटरची सूट दिली की ज्या ठिकाणी उंची लागते अशा ज्या काही क्लास 1च्या जागा आहेत, पण मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 5 सेंटीमीटरमध्ये सूट दिली नाही. म्हणजे केंद्र सरकार सूट देतं उंचीमध्ये आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग मात्र जी आहे हीच उंची ठेवतं. मग आमची पोरं जे पोलीस उपनिरीक्षक पदं असतील हे किंवा RTO कार्यालयातील काही पदं असतील, म्हणजे ज्या ठिकाणी उंची लागतात काय ते 2-4 सेंटीमीटरने ते पोरं कटतात. मग आम्हाला हा विचार करायचा आहे की आम्ही या प्रवाहाबरोबर कसे येऊ आणि यासाठी या पातळीवर हे निकष योग्य असायला पाहिजे. आणि म्हणून मग आम्ही मागणी केली ट्रायबल फोरमने की ज्या पद्धतीने UPSCने 5 सेंटीमीटरची सूट दिलेली आहे अशी सूट काय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या लक्षात आलेली नाही आहेत का? आणि त्यांनी ती द्यावी की जेणेकरून आमची जी मुलं आहेत ही मुलं या ठिकाणी नियुक्त होतील. सामाजिकदृष्ट्या आमची जी उंची आहे ती बुटकी आहे, आमची माणसं उंच नाही आहे. आमचं जे जीवनमान आहे आणि या अनुषंगाने जे काही वांशिक गट आहे, मग आमची माणसं कशी उंचीने बुटकी, सावळ्या रंगाची,
मग उंचीने जर समजा आमची माणसं बुटकी असेल तर एवढी तुमची उंची ठेवून काय फायदा? आमची पोरं त्यात कशी येतील? या तर सर्व विद्यार्थ्यांच्या समस्या आहे. म्हणजे पर्यायाने ज्या काही शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी आहे या अनुषंगाने आमच्या मुलांना पाठ्यपुस्तके कधी उपलब्ध होते? शाळा महाविद्यालय सुरू झाल्याच्या नंतर 2-2.5 महिन्यांनी सुरू होते पाठ्यपुस्तके मिळणे. ही पाठ्यपुस्तके शाळा सुरू व्हायच्याच आत का नाही मिळत? किंवा शाळेच्या पहिल्या दिवशी का नाही मिळत? अहो, कधी कधी तर दिवाळीपर्यंत ही पाठ्यपुस्तके येत नाही. म्हणजे विचार करा, आदिवासी समाजाच्या शिक्षणाची जी अवस्था, किती बिकट अवस्था. आमच्यासाठी केंद्र सरकारने 2 महत्त्वपूर्ण कायदे तयार केले. हे पहिला कायदा आहे 5व्या अनुसूचीच्या अनुषंगाने हे पेसा कायदा. तो 1996 मध्ये तयार केला. आणि जो दुसरा कायदा आहे तो आहे वनहक्क कायदा, जो 2006 मध्ये तयार करण्यात आला. हा जो पेसा कायदा आहे दोन डिसेंबर 1985 रोजी महामहिम राष्ट्रपती यांनी या राज्यामध्ये अनुसूचित क्षेत्र घोषित केलं. भारतीय राज्यघटनेच्या 5व्या अनुसूचीच्या अनुषंगाने. आता या 1985 पासून सध्या 2022 चालू आहे. आज 36-37 वर्ष होत आहे. या पेसा क्षेत्राची पुनर्रचना नाही झाली. या 36 वर्षामध्ये या राज्यात काही जिल्हे निर्माण झाले, नवीन नवीन जिल्हे निर्माण झाले. आणि यामध्ये जवळपास ठाणे जिल्ह्याचं विभाजन हे 2014 मध्ये झालं. आणि नव्याने पालघर जिल्हा 36वा अस्तित्वात आला. यापूर्वी धुळे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि विभाजन होऊन जवळपास 1 जुलै 1998 मध्ये हे नंदुरबार जिल्हा निर्माण झाला. 1985 नंतर मुंबई उपनगर, वाशिम, हिंगोली, गोंदिया या जिल्ह्यांच्या निर्मिती झाल्या. साहजिकच जेव्हा जिल्ह्याच्या निर्मिती होतात त्यावेळी जिल्ह्याच्या सीमा बदलतात, तालुक्यांच्या सीमा बदलतात, अनुसूचित क्षेत्र बदलतात. अनुसूचित क्षेत्रामध्ये वाढ होते, लोकसंख्येमध्ये वाढ होते. आणि हे होत असताना 36-37 वर्षापासून त्या पेसा क्षेत्राची पुनर्रचना नाही. किती भीषण वाटतंय. आम्ही सातत्याने मागणी करतोय. ट्रायबल फोरम हे एकमेव संघटन असं आहे की जे आदिवासींच्या सर्व समस्यांना स्पर्श करते आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते. हे सगळे धोरणात्मक विषय आहे. आणि या पेसा क्षेत्र
या पेसा क्षेत्राच्या अनुषंगाने ज्या काही तरतुदी आहेत त्या अनमोल आहेत. अनुसूचित क्षेत्रामध्ये सगळे जे अधिकार आहेत ते अनुसूचित क्षेत्रात येणाऱ्या गावातील आमच्या ग्रामसभांना, आमच्या लोकांना आहे. अनुसूचित क्षेत्रामध्ये कोणताही सरकारने कोणताही कायदा करो, ग्रामसभा ठरवेल तो आमचा कायदा. आम्हाला सरकारचा कायदा नाही लागू होणार. मग या पार्श्वभूमीवर आमच्या ग्रामसभांना बळकट करण्याऐवजी आमच्या ग्रामसभा कमजोर कशा म्हणजे करता येईल, म्हणजे केंद्र सरकारच्या कायद्यांना म्हणजे कायद्यांची सरकारकडूनच सरकारच्या कायद्याची अवहेलना होते. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग इको सेन्सिटिव्ह झोनच्या या नव्या धोरणानुसार आमच्या भीमाशंकरमधली बहुतांश गावे ही त्या इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये जात होती. आमची गावं उजाड होत होती. आणि म्हणून ते इको सेन्सिटिव्ह झोन सुद्धा रद्द करण्यासाठी लढावं लागलं. आमची जी काही सह्याद्रीच्या पट्ट्यातली जी माणसं आहे, विविध संघटनांची माणसं आहे, या सगळ्या संघटनांची माणसं त्यासाठी लढली होती. आम्ही विस्थापित होतो. मग आमचा जो वनहक्क कायदा आहे केंद्र सरकारचा, जो 2006 मध्ये निर्माण केला, या कायद्यातील तरतुदींचं काय? पर्यावरणाचं संवर्धन खऱ्या अर्थाने तर आदिवासी समाजाने केलं आणि याच कायद्यातील तरतुदींना डावललं जातं. सांगा किती शोकांतिका आहे. आणि म्हणून आमच्या माणसांनी नाचणे आणि गाण्यामध्ये व्यस्त राहण्यापेक्षा आम्ही आमच्या संस्कृतीचं जतन आणि संवर्धन जरूर केलं पाहिजे, यात काही शंका नाही. आमची वेशभूषा आहे, आमची पारंपरिक नृत्य आहे, यांचं संवर्धन झालंच पाहिजे. पण प्रथमतः आमच्या समस्या या कशा सुटतील याकडे बघितलं पाहिजे. मी तुम्हाला 1996चा पेसा कायदा सांगताना त्या पेसा कायद्यामधील तरतुदी आहेत की अनुसूचित क्षेत्रामध्ये येणारी जी काही गावं आहेत, मग त्या गावामधील सरपंच असेल किंवा पंचायत समिती स्तरावर सभापती असेल, हा आदिवासीच राहतो आणि राहायला पाहिजे. 4(6) मध्ये पेसा कायद्यातील तरतूद आहे की या ठिकाणी म्हणजे 50% लोकप्रतिनिधी हे आदिवासी समाजाचेच असतील. त्या ठिकाणी दुसरे लोकप्रतिनिधी राहणार नाही. हे किमान 50% जे आहे तर ते 50% तर आरक्षण हे आदिवासी समूहासाठी आहे. मग आम्हाला त्या अनुसूचित क्षेत्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मग खरंच 50% आरक्षण मिळतंय का? या जागा अनिवार्य असताना नाही मिळत. मग याकडे या लोकप्रतिनिधींचं काही लक्ष नाही आहे का? हे ट्रायबल फोरमच्या मागण्या लक्षात ठेवा. विशेषतः आपण हे बरेचदा वाचत असाल, पण या ट्रायबल फोरमच्या मागण्या आहेत. हे आमचे घटनात्मक हक्काचे मुद्दे आहेत.
आणि या घटनात्मक हक्काच्या मुद्द्यांकडे कसं दुर्लक्ष करता येते? पण मात्र जे कायद्यात आहे ते वस्तुतः त्या अनुसूचित क्षेत्रात तुम्हाला दिसणार नाही. हे या स्थानिक पंचायतीच्या अनुषंगाने झालं. आमच्या अनुसूचित क्षेत्रासाठी 2001 मध्ये संसदेमध्ये कायदा आला होता अनुसूचित क्षेत्रासाठी, पण ते बिल आज 21 वर्ष झाले पास झालं नाहीत. मग आमच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये तुम्ही नगरपंचायत समिती कशा तयार केल्या? कोणत्या कायद्यान्वये केल्या? मग राज्याचे कायदे हे केंद्र सरकारच्या कायद्याला ओव्हरटेक करू शकतं का? म्हणून ट्रायबल फोरमने स्पष्टपणे सांगितलंय की ह्या सगळ्या आज अनुसूचित क्षेत्रामध्ये 25 नगरपंचायती, 4 नगर परिषदा या बेकायदेशीर आहेत. कोणाचं लक्ष आहे? कोणत्या विचारवंतांचं लक्ष आहे? कोणत्या लोकप्रतिनिधींचं लक्ष आहे? विषय तर ट्रायबल फोरम छेडत आहे. अनुसूचित क्षेत्रातील आरक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतील आमच्या राज्य निवडणूक आयोगाला हे पत्रव्यवहार चालू आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून आम्हाला उत्तर याल. आमची समस्या ही आहे की आमचं जर समजा त्या ठिकाणी 50% आरक्षण असेल तर मग तुमचा हा जो काही हे चक्रानुक्रम आहे हा कशासाठी? काय गरज आहे चक्रानुक्रमाचा? काय संबंध आहे तिथे? हे पत्रव्यवहार चालू असताना आम्हाला राज्य निवडणूक आयोग म्हणतोय ट्रायबल फोरमला की आपण ग्रामविकासशी संपर्क साधा. हे विषय का ग्रामविकास विभागाचे आहे का? आम्ही पुन्हा आमच्या पदाधिकाऱ्यांनी पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र लिहिलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग पेसा क्षेत्राच्या अनुषंगाने आमचे पालक महामहिम राज्यपाल यांनी 5 ते 6 अध्यादेश काढले अनुसूचित क्षेत्रातील भरतीच्या अनुषंगाने. पण त्या अध्यादेशांची तर काही अंमलबजावणीच नाही. अनुसूचित क्षेत्रातील जागा कधी भरल्या? केव्हा भरल्या? आणि त्या जागा हे कोणामधून भरायच्या होत्या? आमच्या समाज बांधवामधून 17 पदं भरायची होती. बघा समस्या कशा आहे. या सगळ्या समाजाच्या सगळ्या म्हणजे समाजाला डेव्हलप करणाऱ्या या सर्व बाबी आहे. पण या बाबींकडे लक्ष कुणाचं नाही आहे. अजूनही आमच्या अनुसूचित क्षेत्रामधील जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रिया या राज्यात झालेल्या नाही आहे. हे अध्यादेश असेच आहेत. मग आमचा विकास कसा होईल? आमच्या या समस्या कशा सुटेल? आमचं जे घटनात्मक हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले, आमच्यासाठी नोकरीमध्ये जागा आरक्षित करून दिल्यात, आमच्या भाकरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि जयपालसिंह मुंडांची सही आहे. आम्ही जी भाकरी खातो त्या भाकरीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जयपालसिंह मुंडा यांची सही. आमच्यासाठी या नोकऱ्यांमध्ये आरक्षित जागा आहे. काय पोझिशन आहे? 6 जुलै 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक जजमेंट दिलं. ते जजमेंट असं आहे की मागासवर्गीयांच्या कोणत्याही जागेवर बिगर मागासवर्गीयांना नियुक्त करता येणार नाही.
ते घटनेतील तरतुदींशी विसंगत आहे. तो घटनेच्या तरतुदीवर बलात्कार आहे, घटनेची फसवणूक आहे. अशा प्रकारचे सुप्रीम कोर्टाने त्या निर्णयामध्ये आपले निरीक्षण नोंदवले आहे. मग आज 4 दशक होऊन गेले. मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या ज्या जागा आहे त्या गैरआदिवासींनी बळकावल्या. मग आमची सर्व माणसं या 6 जुलैचा संदर्भ देऊन या बळकावलेल्या जागा कशा रिकाम्या करायच्या आणि भरून घ्यायच्या म्हणून प्रयत्न करू लागले. 21 डिसेंबर 2019 रोजी शासनाने पदभरतीच्या संदर्भात शासन निर्णय काढला आणि राज्य सरकारनेच उच्च न्यायालयामध्ये कबूलही केला. आमच्या एका अप्रोचच्या केसमध्ये की 12,500 जागा या बळकावलेल्या कबूल केलं. मग आम्ही या 12,500च्या जागा भरल्या पाहिजे म्हणून त्या अप्रोचच्या केसचा दाखला देत ट्रायबल फोरमने पदभरतीची मागणी ही मोठ्या प्रमाणात सुरू केली. आणि तसंही आम्ही दोघा-तिघांनी मुंबईच्या उच्च न्यायालयामध्ये ही केस सर्वात आधी दाखल केली होती. आमचे वकील मानेस आहे, पण मात्र त्याच्यानंतरचा इतिहास न सांगणे बरं, पण केस दाखल केली होती. आणि म्हणून तत्कालीन जे मुख्य सचिव होते सुमित मलिक यांनी या जागांची घोषणा केली होती. मग आमचं म्हणणं असं आहे की बाबा, सुप्रीम कोर्टाने एवढं मोठं 104 पानाचं जजमेंट दिलेलं आहे. आज हे 17 पासून हे 2022 साल 5 वर्ष लोटून गेले. आधीच आमच्याला 4 दशकापासून सगळ्या जागा हडपणं चालू आहे सर्व क्षेत्रामध्ये. मग आमच्या जागा भरून रिकाम्या करून कधी भरणार? अहो, शासनाने सांगितलं कोर्टामध्ये आम्ही 31 डिसेंबर 2019 पर्यंत या जागा भरू रिकाम्या करू आणि नंतर पुढे सभागृहामध्ये जे उत्तर आलं म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडं की फक्त 62 जागा भरल्या. म्हणजे आमच्या घटनात्मक हक्काच्या जागा आम्हाला मिळत नाही. एक माणूस जर नोकरीला लागला तर त्याच्या कुटुंबातली किमान 5 माणसं ही चांगल्या प्रकारे जगू शकते. आणि जर समजा 12,500 जागा जर समजा सरकारच म्हणत आहे की एवढ्या जागा तुमच्या बळकावलेल्या आहे, मग आमच्या एवढ्या जागा भरा ना. मग आमची माणसं बघा ना किती, आमच्या माणसांचं जीवनमान उंचावेल. बरं, ह्या काय नोकरीमधल्या जागा आहे का? अहो, मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष चालू आहे. मेडिकलमधल्या आमच्या पूर्णपणे जागा बळकावल्या. इंजिनिअरिंगमधल्या मोठ्या प्रमाणात जागा बळकावल्या जात आहेत. विविध क्षेत्रातील जागा या बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे बळकावल्या जात आहे. बरं, हे रोखासाठी कायदा पण केला 2001 मध्ये आणि त्या कायद्यामध्ये तरतुदी आहे की कायद्यातील कलम 10 अन्वये लाभ वसूल करणे आणि 11 नुसार फौजदारी गुन्हे दाखल करणे. आता या बनावट जात प्रमाणपत्र धारकावर किती गुन्हे दाखल केलेत हे आपण सर्वांनीच बघावं. जर समजा बनावट
जात प्रमाणपत्र धारकावर गुन्हे जर दाखल केले असते, आज आमच्या सवलतींची सुविधांची एवढी मोठी लूट झाली नसती. मग कायदा बनवून ठेवल्याने काय विकास होईल का? त्या कायद्याची अंमलबजावणी कोण करेल? आम्ही तर अंमलबजावणी करण्याच्या मागण्या करतो, परंतु यंत्रणेमधील लोकांनी ते राबवली ती पाहिजे. आणि राबवलंच नाही तर आदिवासी समाजाला न्याय कसा मिळेल? बरं, यासाठी जात पडताळण्या समित्या आणि तिथे पोलीस उप अधीक्षक एक पद सुद्धा आहे. हे त्यामार्फत कारवाई व्हायला पाहिजे, पण हे होत नाही. मग हे जर नाही झालं तर आमच्या लूट कशा थांबतील? म्हणजे एवढा मोठा गहन प्रश्न आहे. सुविधांपासून घटनात्मक तरतुदीपासून आदिवासी समाजाला किती वंचित ठेवल्या जात आहे, किती वंचित केल्या जात आहे. जो वन हक्क कायदा केला 2006 मध्ये, 2006 मध्ये वन हक्क कायदा तयार करताना पार्श्वभूमीच अशी आहे की आमच्यावर अनन्वित अत्याचार केलेत ब्रिटिश सत्तेने. इंग्रजांच्या जुलमी राजवटीने आमच्या स्त्रिया असेल, आमची मुलं बाळ असतील, आणि त्या अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून तो वन हक्क कायदा आहे. लोकांना वाटत असेल की यांना जमिनी मिळतात. अहो, जमिनीत आमच्या पूर्वजांनी त्या वाहितीखाली आणणे, जंगलांचं संवर्धन करणे, हे तर ट्रायबलने केलेलं आहे ना. मग त्या वन हक्क कायद्याच्या अनुषंगाने या देशामध्ये आमच्या किती लोकांना त्या वनांचे हक्क मिळाले? त्या मध्यंतरी तुम्ही पाहिलं 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं होतं की या 10-11 लाख आदिवासींना वनजमिनीवरून म्हणजे हुसकावून लावण्याचे आदेश होते. अखेर शेवटी सुप्रीम कोर्टाने आपल्याच आदेशाला, म्हणजे स्वतःच्याच आदेशाला म्हणजे स्थगिती दिली. पण प्रश्न असा आहे की आमचे वन हक्क दावे किती निकालात निघाले? आम्हाला वनांचे हक्क दिलेत का? का नाही दिलेत? म्हणजे कायदे जरी असले तरी पण त्या कायद्यांची जी प्रभावी अंमलबजावणी आहे ती प्रभावी अंमलबजावणी ही झाली पाहिजे. आणि जर समजा ते जर नाही झाले तर हे कायदे आमच्यासाठी असून तरी काय फायदा? आणि म्हणून आता आपण बघितलं असेल या एका महिन्यातल्या घडामोडी, या देशाच्या सर्वोच्चपदी महामहिम द्रौपदीजी मुर्मू यांना बसवण्यात आलं. आज त्या राष्ट्रपती पदावर विराजमान आहे. या देशातलं सर्वोच्च पद. पण प्रश्न असा आहे की काय आम्हाला सर्वोच्च पदावर बसून सुद्धा आमच्या समस्या सुटतील का? आमच्या या समस्या निकालात निघतील का? जर समजा आमच्या समस्या सुटत नसेल, आमचे प्रश्न जर सुटत नसेल आणि आम्हाला जर समजा एखादं सर्वोच्च पद जरी दिलं, त्याचा उपयोग काय? या देशाच्या इतिहासात काही का असेल
आमच्या या आदिवासी समूहाची स्त्री सर्वोच्च पदावर म्हणजे बसवण्यात आली, त्याबद्दल आम्ही तर अभिनंदन करतोय, यात काही शंका नाही. अभिनंदन मोठ्या प्रमाणात व्हायला पण पाहिजे. ज्यांनी बसवलंय समाज त्यांचा आभारी आहे, यातही काही शंका नाही आहे. पण या समाजाचे जे प्रश्न आहे हे सुटतील का? तुम्ही पद देता, तुम्ही पद द्याल, पदावर बसवा, प्रश्न कसे सोडवणार? पदावर बसवलं म्हणजे आमच्या समस्या सुटतील का? आमचे प्रश्न सुटतील का? आमचं म्हणणं असं आहे, आमचे प्रश्न सोडवा, आमच्या समस्या सोडवा. मग आमचे प्रश्न आणि आमच्या समस्या सोडवण्यासाठी काय धोरणात्मक कार्यक्रम आहे? ट्रायबलसाठी स्वतंत्र धोरण आहेत का? या देशातील ते कोणत्याही पक्षांचे सरकार असो, त्यांच्याकडे या ट्रायबलचे प्रश्न सोडवण्यासाठी काही स्टेट ट्रायबल पॉलिसी आहे, नॅशनल ट्रायबल पॉलिसी आहे? काय धोरण आहे? काहीच धोरण नाही. आणि म्हणून या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आमच्या या आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्र सरकार आहे, केंद्र सरकारने नॅशनल ट्रायबल पॉलिसी तयार करावी. नॅशनल ट्रायबल पॉलिसी तयार करून ती राबवावी, जेणेकरून आदिवासींच्या समस्या आणि प्रश्न सुटतील. राज्य सरकारने स्टेट ट्रायबल पॉलिसी तयार करून राज्यामधील आदिवासींचे प्रश्न सोडवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे, की जेणेकरून आदिवासी समाजाचा जो विकास आहे तो मोठ्या प्रमाणात होईल. अन्यथा आम्ही कितीही नाचू, हे कितीही गाऊ, तरी आमचा विकास होणार नाही. आणि म्हणून आमची अपेक्षा अशी आहे की एकदाची नॅशनल ट्रायबल पॉलिसी जी आहे ती सरकारने ठरवावी आणि त्या अनुषंगाने आमचा विकास होण्यासाठी त्या धोरणांची अंमलबजावणी करावी आणि आमचा विकासासाठी आम्हाला सहकार्य करावे. एवढंच मी या जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आवाहन करतोय आणि मी माझे 2 शब्द संपवतो.